नमस्कार माझ्या 12वी सायन्सच्या विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक अभिजित साळुंके तुम्हा सर्वांचं ज्ञानगंगा एज्युकेशनच्या एम.एस.टी. सी.ई.टी. क्रॅश कोर्समध्ये सहर्ष स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, लास्ट लेक्चरला आपण अल्डिहाइड, कीटोन आणि कार्बोक्सिलिक ॲसिड ह्या टॉपिकची आपण थिअरी पाहिलेली आहे. आज आपण त्या टॉपिकवर आधारित जे PYQ आहेत ते आज आपल्याला बघायचे आहेत. चला आपण वन बाय वन बघून घेऊ. खूप सिंपल PYQ आहेत, त्याच्यामध्ये काही डिफिकल्ट जास्त पार्ट नाही. थोडंसं आपण लक्ष दिलं तर हे इझिली सॉल्व्ह होतील असे PYQ आहेत. ओके, चला बघून घ्या की काय बघायचं आपल्याला. व्हॉट इज द टोटल नंबर ऑफ, कशाच कॅल्क्युलेट करायचं आहे तर कार्बन ॲटम शोधायचे आहेत आपल्याला. प्रेझेंट कशामध्ये एन मोल ऑफ, कशामध्ये एन मोल ऑफ सायट्रिक ॲसिड. मग आता आपल्याला काय बघायचं आहे, सायट्रिक ॲसिड एन नंबर ऑफ सायट्रिक ॲसिड आहेत. एन नंबर ऑफ सायट्रिक ॲसिड, ह्या एन नंबर ऑफ सायट्रिक ॲसिडमध्ये किती ॲटम्स, किती कार्बनचे ॲटम्स प्रेझेंट आहेत हे आपल्याला बघायचं. मग यासाठी गरजेचं काय माहिती आहे तर आपल्याला सायट्रिक ॲसिडचा फॉर्म्युला असला माहीत असला पाहिजे. तर आणि तरच काय करू शकतो आपण, हे सॉल्व्ह करू शकतो. अदरवाईज इट इज अ डिफिकल्ट. मग आता बघा, सायट्रिक ॲसिडचा फॉर्म्युला आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला हे माहिती आहे सायट्रिक ॲसिडमध्ये 3 कार्बोक्सिलिक ॲसिड ग्रुप आहेत. काय त्याच्यात 3 कार्बोक्सिलिक ॲसिड. बघा फॉर्म्युला कसा आहे याचा, CH2COOH, त्यानंतर त्याला C अटॅच करायचा COOH, त्यानंतर अटॅच काय करायचा CH2COOH, आणि ह्या Cला इथं काय प्रेझेंट आहे तर OH प्रेझेंट आहे. बघा सिंपल फॉर्म्युला अवघड आहे का नाही, फक्त आता काय करायचं लक्षात घ्यायचं आहे की सायट्रिक ॲसिडचा फॉर्म्युला आपल्याला काय दिलेला आहे. ओके, मग काय झालं, 3 कार्बोक्सिलिक ॲसिड प्रेझेंट आहे. CH2 आणि Cला काय अटॅच केला आपण, OH ग्रुप काय केला अटॅच केला. आता काय करायचे, काउंट करायचे, कार्बन काउंट करा. तर कार्बन काउंट केल्यानंतर आपल्याला समजेल की याच्यामध्ये कार्बन किती आहेत. चला वन बाय वन बघू आपण. काय आला, 1 2 3 4 5 6. किती कार्बन मिळाले आपल्याला, 6 कार्बन मिळाले. किती कार्बन मिळाले, 6. पण आता अजून बघा इथं काय विचारले, एन मोल ऑफ सायट्रिक ॲसिड एन, आणि मग एन मोलमध्ये किती असेल तर 6 आहेत. एका सायट्रिक ॲसिडमध्ये किती मिळाले आपल्याला, 6 कार्बन मिळाले. एका सायट्रिक ॲसिडमध्ये 6 कार्बन मिळाले. तसं एन नंबर ऑफ सायट्रिक ॲसिड तर 6 नंबर ऑफ म्हणजे काय होणार आहे 6N होईल. काय येणार आहे 6N, म्हणजे आपल्याला ऑप्शन काय मिळाला, डी मिळाला. सिंपल. आपल्याला माहीत काय पाहिजे होतं, स्ट्रक्चर माहीत पाहिजे होतं. जर स्ट्रक्चर माहीत असतं तर आपण इझिली काय करू शकतो, सॉल्व्ह करू शकतो. आणि तसंही आता मी तुम्हाला स्ट्रक्चर ड्रॉ करून दिलेलं आहे. तर अशा टाईपचा जर क्वेश्चन आला तर तुम्ही इझिली त्याचा आन्सर लिहू शकता. पुढचा बघा काय क्वेश्चन, व्हॉट इज द IUPAC नेम ऑफ अ ग्लायक्झॉल. आता हे आपल्याला ह्याचंही स्ट्रक्चर माहीत पाहिजे. ओके, तर आपण याचं काय करू शकतो, फॉर्म्युला वरून त्याचं मॉलिक्युल फॉर्म्युला किंवा त्याचं IUPAC नॉमेनक्लेचर काढू शकतो. अदरवाईज याचं जर माहीत असेल तर डायरेक्टली तुम्ही ते लिहू शकता. पण आता आपल्याला ग्लायक्झॉलचं स्ट्रक्चर बघा काय दिलेलं आहे, CHO आणि CHO, संपलं इतकं स्ट्रक्चर आहे. काय, 2 अल्डिहाइड ग्रुप दिसतात आपल्याला. काय दिसतं त्याच्यामध्ये, 2 अल्डिहाइड ग्रुप. ओके, ग्लायक्झॉल बनायचं आपल्याला काय पाहिजे, IUPAC नॉमेनक्लेचर पाहिजे. मग IUPAC नॉमेनक्लेचर करत असताना आपल्याला रूल काय आहे, सिलेक्ट लॉंगेस्ट कंटिन्युअस कार्बन चेन. जास्तीत जास्त कार्बन आपल्याला त्या चेनमध्ये आले पाहिजेत. तर मग मी बघितलं, काय बघितलं बघा, तर ह्या पद्धतीचा मॉलिक्यूल तयार झाला. किती झाले, कार्बन 2. मी असंही लिहू शकलो असतो बघा बट ठीक आहे, या पद्धतीने आपण करून टाकू. किती मिळाले, 2 कार्बन. 2 कार्बन, 2 कार्बन म्हणजे नाव काय झालं तर ते झालं इथेन झालं. 2 कार्बन म्हणजे काय झालं, इथेन झालं. ओके, संपला. इथं पण आपल्याला पॅरेंट मिळाला. अजून बघा, आता हे 2 अल्डिहाइड ग्रुप आहेत. काय ते अल्डिहाइड ग्रुप. अल्डिहाइड असेल तर आपण ई काढून, शेवटचा ई काढून त्याला काय लिहितो, AL लिहितो. म्हणजे ई असेल तो ई काढायचा, आपण काय लिहिणार त्याला AL लिहितो. ओके, आता त्यानंतर पुढं बघा किती आहेत अल्डिहाइड तर 2 आहेत. किती अल्डिहाइड आहेत, 2 आहेत. म्हणजेच काय, 2 म्हणजे काय आला, डाय. अल्डिहाइड आहे म्हणजे काय लिहिलं आपण, AL, म्हणजे काय तयार झालं, डायल तयार झालं. काय तयार झालं, डायल. आता 2 कार्बन आहे म्हणजे इथेन आहे, आणि त्याला अटॅच काय करायचा, डायल अटॅच करायचा. काय तयार झालं, इथेन डायल. कुठं आहे बघा इथेन डायल आपल्याला, तर या ठिकाणी काय दिलेलं आहे, बी ऑप्शन. म्हणजे इतकं सोपं आहे. ग्लायक्झॉलचं स्ट्रक्चर माहीत असतं तर आपण IUPAC इझिली कॅल्क्युलेट करू शकलो असतो. अदरवाईज तुम्हाला माहीतच असेल ग्लायक्झॉलला इथिन डायल म्हणतात, पण ते तर तुम्ही डायरेक्टली तुम्ही आन्सर देऊ शकता. अदरवाईज तर आपल्याला ग्लायक्झॉलचं स्ट्रक्चर माहीत असेल, CHO सोपंच आहे. ग्लायक्झॉल CHO, आणि त्यानुसार आपण IUPAC नॉमेनक्लेचर कॅल्क्युलेट करू शकतो. म्हणजे आपल्याला क्वेश्चन नंबर 2चं ऑप्शन काय मिळालं, आपल्याला बी ऑप्शन भेटला. चला नेक्स्ट बघून घेऊ. विच रिएजंट फ्रॉम द फॉलोइंग इज यूज्ड टू प्रिपेअर अल्डिहाइड फ्रॉम अल्किला सायनाइड बाय स्टिफन रिएक्शन. आता स्टिफन रिएक्शन जे दिलेलं आहे तर स्टिफन रिएक्शनमध्ये आपल्याला काय माहीत पाहिजे, त्याचा रिएजंट माहीत पाहिजे. काय माहीत पाहिजे, रिएजंट. आता या ठिकाणी खूप सारे रिएजंट दिलेले आहेत. मग ह्याच्यातला रिएजंट कोणता तो आपल्याला काय करायचं आहे, कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, चला बघून घेऊ आपण.
तर लक्षात घ्या, स्टिफन रिएजंट काय स्टिफन रिएक्शन आहे आणि कशाचं कन्वर्जन करायचं आहे आपल्याला, अल्डेडचं अल्डेड तयार करायचं आहे. ओके, आणि त्याचे कशापासून तयार करायचं आहे, अल्किल सायनाइडपासून तयार करायचं आहे, RCN पासून. ओके, तर RCN पासून RC डबल बॉन्ड OH अल्डेड तयार करायचा आहे. स्टिफनला जे रिएजंट लागतो तो हा रिएजंट लागतो कोणता, SnCl2. काय लागतं याच्यामध्ये, SnCl2. बघा हा SnCl2 इन प्रेझेन्स ऑफ काय, डायल्यूट HCl, त्याचं काय करायचं, हायड्रोलायसिस H3O प्लस. म्हणजे क्वेश्चन नंबर 3चं, कारण हे डायरेक्टली आपल्याला स्टिफन रिएक्शन म्हणजे आपल्याला रिएजंट माहीत पाहिजे, SnCl2, डायल्यूट HCl आणि H3O. चला नेक्स्ट बघून घेऊ आपण. क्वेश्चन नंबर 4, आयडेंटिफाय द प्रॉडक्ट ऑफ फॉलोइंग रिएक्शन. ओके, आता रिएक्शन दिलेलं आहे, तर याच्यामध्ये एक लक्ष द्या, थोडंसं प्रिंटिंग इथं डायबल H आहे, डायबल. ओके, डायबल H म्हणजे काय, डाय आयसोब्युटिल अल्युमिनियम हायड्राइड्स. काय ते, डाय आयसोब्युटिल अल्युमिनियम हायड्राइड्स. ओके, मग आता हे काय करतं बघा, ही जी दिलेली रिएक्शन आहे ॲज इट इज काही बदल नाही. पण डायबल H काय करतो, तर अल्डेडमध्ये कन्वर्ट करतो. काय करतो, C ट्रिपल बॉन्ड N आहे, तर C ट्रिपल बॉन्डचं कन्वर्जन कशामध्ये होतं, तर अल्डेडमध्ये होतं. मग काही विशेष करायचं नाही. बघा आपल्याला इथं मेकॅनिझमची गरज आहे का, नाही. आपल्याला काय होतं एवढं फक्त बघायचं आहे. म्हणजे ट्रिपल बॉन्ड आहे हे काय होतील, ब्रेकडाऊन होतील, हे निघून जातील आणि त्या ठिकाणी ट्रिपल बॉन्डच्या ठिकाणी बघा हे सगळा पार्ट निघून जाईल आणि ट्रिपल बॉन्डच्या ठिकाणी कार्बनला डबल बॉन्ड होईल आणि कार्बनला काय अटॅच होणार आहे, H. म्हणजे स्ट्रक्चर काय तयार झालं बघा, हे स्ट्रक्चर इथं CH3 आहे, CH3 CH डबल बॉन्ड CH2 C डबल बॉन्ड आणि काय मिळालं आपल्याला, H मिळालं. विशेष काय केलं का, काहीच नाही केलं. बघा नीट समजून घ्या, काय होतं, C ट्रिपल बॉन्ड N होता, डायबल H वापरला, डाय आयसोब्युटिल अल्युमिनियम हायड्राइड्स. काय वापरला, डाय आयसोब्युटिल अल्युमिनियम हायड्राइड्स आणि फर्दर हायड्रोलायसिस केलं. याचा अर्थ इथला ट्रिपल बॉन्ड निघून गेला. आपल्याला फक्त एवढंच लक्षात ठेवायचं, हा रिएजंट आला डायबल H, तर काय करायचा, C ट्रिपल बॉन्ड Nचं कन्वर्जन C डबल बॉन्ड OH अल्डेडमध्ये कन्वर्ट करायचं. हा प्रॉडक्ट तयार होईल. काय तयार होईल, हा प्रॉडक्ट. आता हे प्रॉडक्ट तयार झाला, इथं प्रॉडक्टचं नाव दिलं नॉमेनक्लेचर. मग आपल्याला काय करायचं आहे, नॉमेनक्लेचर करायचं. आता डबल बॉन्ड बघा, प्रायोरिटी कुठं जाईल, या कार्बनला जाईल, अल्डेड ग्रुपला. 1 2 3 4 आणि 5. 5 म्हणजे काय तयार झालं, पेंटेन तयार झालं. काय तयार, 5 पेंटेन. ओके, म्हणजे एक नंबरला काय प्रेझेंट आहे, तर अल्डेड ग्रुप प्रेझेंट आहे. काय नंबर आहे, 1 नंबरला अल्डेड ग्रुप प्रेझेंट आहे. ओके, आता 1 नंबरला अल्डेड आहे. त्यानंतर 1 2 3 नंबरला काय प्रेझेंट आहे, डबल बॉन्ड प्रेझेंट आहे. 3 नंबरला काय आला, डबल बॉन्ड आला. 5 आहे म्हणून त्याला काय म्हणलं मी, पेंट म्हणलं. 5 आहे त्याला पेंट म्हटलं. 3 नंबरला कोण आहे, डबल बॉन्ड. डबल बॉन्ड म्हणजे काय लिहिणार आपण, EN लिहिणार. म्हणजे 3 नंबरला आला डबल बॉन्ड, म्हणजे काय झालं, पेंट 3 इन. ओके, अजून त्याला काय प्रेझेंट आहे, अल्डेड प्रेझेंट आहे. म्हणजे त्याला आपण काय, अल्डेडला काय लिहितो, AL लिहितो. मग काय तयार झालं बघा, पेंट 3EnAl. ओके, पेंट 3EnAl. कुठं ऑप्शन आहे बघा, या ठिकाणी. म्हणजे काय मिळालं, ऑप्शन नंबर आपल्याला काय मिळाला, C. क्वेश्चन नंबर 4चं काय मिळालं, C. सिंपल आहे. डायबल H आला तर C ट्रिपल बॉन्ड Nचं, कुठेही डायबल H येऊ दे, C ट्रिपल बॉन्ड Nचं कन्वर्जन C डबल बॉन्ड OH करायचं. सायनाइड ग्रुपचं अल्डेड ग्रुपमध्ये कन्वर्जन करायचं. बस इतकंच लक्षात ठेवायचं. सायनाइड ग्रुपचं कशामध्ये लक्षात करायचं, अल्डेडमध्ये कन्वर्ट करायचं. कधी करायचं, डायबल H प्लस हायड्रोलायसिस असेल तर आपण हे रिएक्शन करू शकतो. आपण रिएक्शन केली, प्रॉडक्ट तयार केला आणि त्यानुसार त्याचं IUPAC नॉमेनक्लेचर कॅल्क्युलेट केलं, मग आपल्याला मिळालं पेंट 3EnAl. ओके, चला पुढचा क्वेश्चन बघून घेऊ, कारण असे सिंपल क्वेश्चन्स आहेत, त्याच्यामध्ये जास्त अवघड नाही. आता रोझनमंड रिडक्शन रिएक्शन करायची आपल्याला. ओके, क्वेश्चन नंबर 5. तर रोझनमंड रिएक्शन आहे, तर काय करतं रोझनमंड रिएक्शन, तर रोझनमंड रिएक्शन कार्बोनिल क्लोराईडचं अल्डेडमध्ये कन्वर्ट करतं. कशामध्ये, कार्बोनिल क्लोराईडचं अल्डेडमध्ये कन्वर्जन करतं इन प्रेझेन्स ऑफ कशामध्ये, पॅलाडियम आणि BaSO4च्या. मग आता बघू आपण कुठं काय दिलेलं आहे, इथं ॲसिड आहे, इथं अल्डेड आहे, इथं काय कीटोन आहे. ओके, अनसिमेट्रिक आहे. मी काय सांगितलं, कार्बोनिल क्लोराईड बघा या ठिकाणी आला, RC डबल बॉन्ड OCl चं कन्वर्जन कशामध्ये करणार आहे, अल्डेडमध्ये. RC डबल बॉन्ड O आणि H, इथला काय जाणार, Cl जाईल आणि त्या ठिकाणी हायड्रोजन येईल, कारण या ठिकाणी H2 दिलेलं आहे बघा, H2च्या प्रेझेन्समध्ये. म्हणजे रोझनमंड रिडक्शन रिएक्शन काय करतं, कार्बोनिल क्लोराईडचं अल्डेडमध्ये कन्वर्जन करतं. मग हा दिलेला कार्बोनिल क्लोराईड आहे, इकडं काय तयार झाला, प्रोडक्ट अल्डेड तयार झाला. ओके, मग काय केलं, इथला H आणि निघून जाईल, इथं आला काय येणार आहे, H येईल आणि मग काय झाला, त्या ठिकाणी HCl नावाचा मॉलिक्युल काय पडला, बाहेर पडला. ओके, मग RC डबल बॉन्ड OCl चं अल्डेडमध्ये कन्वर्जन झालं. ऑप्शन काय मिळालं आपल्याला, D मिळाला. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघून घेऊ आपण.
आता विच ऑफ द फॉलोइंग इज द स्ट्रक्चर फॉर्म्युला ऑफ मेसिटिल ऑक्साईड. आता आपल्याला बघायचं आहे काय, आता याचा आपल्याला फॉर्म्युला माहीत पाहिजे मेसिटिल ऑक्साईडचा. तर आपण त्याचं काय करू शकतो, याच्यातलं शोधून आपण काय करू शकतो, लिहू शकतो. तर मेसिटिल ऑक्साईड्स, मेसिटिल ऑक्साईड म्हणजे काय, अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कीटोन. लक्षात घ्या बघा, ही थोडी इन्फॉर्मेशन देतो तुम्हाला मेसिटिलची. कारण ओके, काय आहे तो आपल्याला, तर मेसिटिल ऑक्साईड आहे. कोण आहे तो, मेसिटिल ऑक्साईड. आता मेसिटिल ऑक्साईड मी काय सांगितलं, ते अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कीटोन. काय बघा, अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड काय आहे तो कीटोन आहे. मग आपल्याला याच्यात बघायचं स्ट्रक्चरमध्ये एवढी इन्फॉर्मेशन आपल्याला सफिशियंट आहे का आन्सर काढायला, ते बघायचं. अदरवाईज मग अजून इन्फॉर्मेशन आपल्याला कोणती लागते ते बघायचं. बरं कधी तयार होतं अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कीटोन, वेन काय होतं, वेन कधी ॲसिटोन अंडरगोज अल्डोल कंडेन्सेशन. याची काय होते, अल्डोल कंडेन्सेशन. बघा मग आता आपल्याला अल्डोल कंडेन्सेशनचे रिएक्शन म्हणजे ॲसिटोन घ्यायचं, आपल्याला काय घेतला, CH3 C डबल बॉन्ड O CH3 आणि परत अजून एखादा मॉलिक्यूल घेतला CH3 C डबल बॉन्ड O CH3. ओके, आणि हे काय ॲसिटोन आहे. ओके, आणि याचं काय होणार आहे, म्हणजे दोन्ही कीटोन आहे, त्याच्यामध्ये काय होणार आहे, अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कीटोन आहे ॲक्च्युली. याच्यामध्ये अल्डोल कंडेन्सेशन होईल आणि मग आपला काय होणार आहे, प्रोडक्ट तयार होईल. मग प्रोडक्ट काय तयार झाला, तर याच्यामध्ये ह्या दोघांची रिएक्शन झाली तर आपला प्रोडक्ट, आता इथं हां ठीक आहे या ठिकाणी लिहितो. तर प्रोडक्ट तयार होतो, काय तयार होतो, तर CH3 काय, CH3 ट्वाईस C, त्यानंतर काय आला CH3, एकच मिनिट, हां CH3 C डबल बॉन्ड CH, त्यानंतर काय येणार आहे CO आणि काय येणार आहे CH3. ओके, हा मॉलिक्यूल आपला काय होतं, तयार होतो CH3 ट्वाईस C डबल बॉन्ड CH CO आणि काय मिळणार आपल्याला CH3. म्हणजे याचं अल्डोल कंडेन्सेशन झाल्यानंतर अशी रिएक्शन तयार होईल. मग आता आपल्याला बघायचं ऑप्शन याच्यामध्ये काय दिसतोय आपल्याला, किती नंबरचा आहे बघा, या ठिकाणी दिसतोय बघा CH3 ट्वाईस C डबल बॉन्ड CH, म्हणजे काय मिळालं आपल्याला, तर बी नंबरचा ऑप्शन मिळाला. लक्षात घ्या, मेसिटिल ऑक्साईड जे दिलेलं आहे ते मेसिटिल ऑक्साईड हा अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कीटोन आहे. ॲसिटोनचं अल्डोल कंडेन्सेशन झाल्यानंतर, ॲसिटोनचं काय झालं, अल्डोल कंडेन्सेशन झाल्यानंतर जो प्रोडक्ट तयार होतो तो काय असणार आहे, त्यालाच म्हटलं जातं मेसिटिल ऑक्साईड. ओके, आणि मग आपल्याला ऑप्शन काय मिळाला, तर बी हा ऑप्शन आपण त्याच्यामधला बरोबर आहे. चला नेक्स्ट बघून घेऊ आपण. विच ऑफ द फॉलोइंग अल्केन्स ऑक्सिडेशन ऑफ KMnO4 इन डायल्यूट H2SO4 गिव्स ॲडिपिक ॲसिड. ओके, एकच मिनटं, हां मग आता आपल्याला माहीत पाहिजे काय, तर ॲडिपिक ॲसिडचं स्ट्रक्चर माहीत पाहिजे. तर आपण मग म्हणू शकतो की कशापासून तयार झालं. सिंपल ॲडिपिक ॲसिडचं आहे, बेन्झिनिंग सारखं आपल्याला याच्यामध्ये काय करायचं, स्ट्रक्चर काढायचं आहे आणि याला काय करायचं COOH आणि इथं काय लिहिलं COOH. हे काय तयार झालं आपलं ॲडिपिक ॲसिड आहे. ओके, ॲडिपिक ॲसिडची रिएक्शन तयार झालं ॲडिपिक ॲसिड. मग काय केलं, कोणाबरोबर रिएक्शन केली, ऑक्सिडेशन केलं KMnO4 इन प्रेझेन्स ऑफ काय, डायल्यूट H2SO4. ओके, चला इथं पण तर आपण क्वेश्चनवरून आलो, ॲडिपिक ॲसिड तयार झालं. मग कशाचं तयार होईल, तर बघा हे स्ट्रेट चेन आहे, हेक्झेन इन हेक्झेन 1 इन हेक्झेन. तर हे कशापासून होतं, सायक्लोहेक्झिनपासून. कशापासून होतं हे, सायक्लोहेक्झिन. इथं काय पाहिजे, डबल बॉन्ड पाहिजे. ओके, सायक्लोहेक्झिनचं ऑक्सिडेशन केलं इन प्रेझेन्स ऑफ KMnO4 अँड डायल्यूट H2SO4, तर मात्र काय तयार होतं, ॲडिपिक ॲसिड तयार होतं. हे जे स्ट्रक्चर दिसते ते कशाचं आहे, सायक्लोहेक्झिनचं आहे. म्हणजे क्वेश्चन नंबर 7चा ऑप्शन काय मिळाला आपल्याला, डी ऑप्शन भेटला. चला नेक्स्ट क्वेश्चन बघू. आयडेंटिफाय द प्रोडक्ट. आता काय, तर हा जो दिलेला अनहायड्राइड आहे, काय ते अनहायड्राइड. तर काय कसं आहे बघा, हे CH3 C डबल बॉन्ड O, त्यानंतर काय दिलेलं इथं O, त्यानंतर C डबल बॉन्ड O आणि काय दिलेलं आहे CH3. ओके, हा मॉलिक्यूल आहे. मग आता लक्षात ठेवायचं, हायड्रोलायसिस करायचं असेल तर इथला हा जो बॉन्ड आहे, हा बॉन्ड काय होतो, ब्रेक होतो. हा बॉन्ड जर ब्रेक झाला तर काय झालं बघा, CH3 C डबल बॉन्ड O. ओके, आणि इथं काय तयार झालं, CH3 C डबल बॉन्ड O आणि इथं काय झालं O. इथं मायनस आहे, इथं काय प्लस आहे. ओके, राहिला H2 आहे, तर H2 काय झाला बघा, H प्लस झाला आणि काय झाला OH मायनस. रिएक्शन मेकॅनिझमची गरज नाही, हे मी खूप पुन्हा सांगतो. डायरेक्ट आपल्याला प्रोडक्ट कसा येते बघा, हा मायनस आहे, याला प्लसला जोडला. ओके,
मग काय होणार इथं ओ आणि एच झालं. इथं प्लस याला मायनसचं जोडला. म्हणजे इथं काय झालं बघा, प्लस आहे मायनस जोडला. इथं कोण मिळालं आपल्याला ओ एच. बघा हे स्ट्रक्चर दोन्ही स्ट्रक्चर सारखेच दिसतात. ओके. एकच प्रॉडक्ट तयार झाला. आता कोण आहे हा? तर ॲसिटिक ॲसिड आहे. CH3COOH. कुठं आहे बघा इथं आहे. CH3COOH. ओके. म्हणजे आपल्याला प्रॉडक्ट मिळाला. काय मिळालं आपल्याला? ऑप्शन डी मिळालं. कायम लक्षात ठेवा, ॲसिटिक अनहायड्राइड कुठेही जरी आला तर हा कार्बोनिल क्लोराईड आणि ऑक्सिजन आहे यांच्यामधला हा बॉन्ड काय होतो? ब्रेक होतो. किंवा हा हा का ना हा दोन्ही सेमच आहे. एन्व्हायरमेंटल दोघांचंही सेम आहे. म्हणजे ऑप्शन क्वेश्चन नंबर 8 चा ऑप्शन काय मिळाला आपल्याला? डी मिळाला. चला नेक्स्ट बघून घेऊ. विच अमंग द फॉलोइंग इज अ डाय कार्बोझॅलिक ॲसिड. ओके. तर असे आपल्याला ह्याच्यातला स्ट्रक्चर ॲडिपिक ॲसिड तर आपल्याला बघितलं आपण. ओके. मग ॲडिपिक हां काय बघितलं आपण? क्वेश्चन नंबर येस, ॲडिपिक ॲसिडचं स्ट्रक्चर बघितलं. आपल्याला काय बघायचं आहे? तर डाय कार्बोझॅलिक ॲसिड. हां, इथं बघा नॉट राहिलंय बघा इथं. इथे हे एकच मिनटं. हां, इथे. तर कारण काय झालं, ॲडिपिक ॲसिड आता आपण बघितलं ते डायकार्बोझॅलिक ॲसिडच आहे. त्यामध्ये 2 काय प्रेझेंट आहे. त्यामुळे इथं इथं 9 चुकून काहीतरी आलेलं आहे. नॉट डायकार्बोझॅलिक ॲसिड बघायचं. काय बघायचं आहे? नॉट डायकार्बोझॅलिक ॲसिड. ॲडिपिक ॲसिड आताच बघितलं स्ट्रक्चर आपण. ओके. म्हणजे असं स्ट्रक्चर आपण बघितलं होतं. ओके. म्हणजे ह्याच्यात 2 काय कार्बोझॅलिक ॲसिड प्रेझेंट आहेत. आताच बघितलं होतं. ह्याच्यात तशी काय अडचण नाही. ओके. त्यानंतर आपण बघा पुढचं काय ॲडिपिकचं झालं. ग्लुटॅरिक ॲसिड जे दिलेलं आहे. ग्लुटॅरिक ॲसिड आता मी ते ऑप्शन बी म्हणून लिहितो. म्हणजे नाव लिहायची गरज नाही. बी ऑप्शनचं जर स्ट्रक्चर बघितलं तर काय आहे ते? तर COOH, त्यानंतर CH2, त्यानंतर किती टाइम्स आहे ते? तर 3 टाइम्स आहे. त्यानंतर काय? COOH. मग ह्याच्यामध्ये हे काय प्रेझेंट आहेत? 2 कार्बोझॅलिक ॲसिड प्रेझेंट आहेत. सी नंबरचा ऑप्शन बघा. व्हिलेरिक ॲसिडमध्ये. व्हिलेरिक ॲसिड कसं आहे? तर ते आहे CH3. त्यानंतर काय? CH2 थ्राईस. CH2 हे किती आहे? थ्राईस आहे. आणि त्याला काय? COOH आहे. आणि डी नंबरचा ऑप्शन मेलोनिक ॲसिडमध्ये. मेलोनिक ॲसिडमध्ये काय दिलेलं आहे? तर हा फॉर्म्युला आहे मेलोनिक ॲसिडचा. COOH, CH2 आणि काय? COOH. आता हे ॲडिपिक पण मगाशी बघितलं तर असं फॉर्म्युला लिहिला तर असं तयार होईल बघा. COOH आणि त्यानंतर CH2 किती टाइम्स? 4 टाइम्स. आणि काय मिळणार आपल्याला? COOH बघा. आता या ठिकाणी हे 4 स्ट्रक्चर हे ए आहे. ओके. म्हणजे तुम्हाला मी 4ही स्ट्रक्चर ड्रॉ करून दाखवलं की तुम्हाला ते समजेल ॲक्च्युअली कशामध्ये आहे. हे 4ही बघितलं आपण. ॲडिपिक ॲसिड आहे. ओके. ॲडिपिक ॲसिडमध्ये काय मिळालं? एक कार्बोझॅलिक, दुसरा कार्बोझॅलिक. त्यानंतर कोण आहे हा? तर ग्युटॅरिक ॲसिड आहे. ह्याच्यामध्ये काय? 2 कार्बोझॅलिक ग्रुप प्रेझेंट आहेत. त्यानंतर व्हेलेरिक जर बघितलं, व्हेलेरिकमध्ये बघा, व्हेलेरिकमध्ये एकच COOH ग्रुप प्रेझेंट आहे. आणि मेलोनिक ॲसिडमध्ये 2 COOH आहे. आपल्याला नॉट कार्बोझॅलिक ॲसिड, नॉट डाय कार्बोझॅलिक ॲसिड, नॉट डाय, ज्याच्यामध्ये 2 कार्बोझॅलिक ॲसिड नाही असं कोण आहे? तर ऑप्शन सी आहे बघा. तो सी कोण आहे? व्हेलेरिक ॲसिड. म्हणजे याचे स्ट्रक्चर माहीत असेल तर तुम्ही इझिली काय करू शकता? हे सॉल्व्ह करू शकता. चला क्वेश्चन नंबर 10 बघा. विच कंपाऊंड फ्रॉम द फॉलोइंग इज द हायेस्ट बॉइलिंग पॉईंट. आपण सिरीज बघितले बघा. हायेस्ट बॉइलिंग पॉईंट सगळ्यात जास्त बॉइलिंग पॉईंट कोणाचा असतो? तो असतो कार्बोझॅलिक ॲसिडचा. कार्बोझॅलिक ॲसिड. कार्बोझॅलिक ॲसिड त्यानंतर मग आपल्याला माहिती आहे कोण आहे? तो अल्कोहोल आहे. काय आहे तो? अल्कोहोल. मग अमाईन, मग अल्केन, मग बाकीचे मटेरियल चालू होतील. ओके. म्हणजे सगळ्यात जास्त कोणाचा असतो? कार्बोझॅलिक ॲसिडचा. मग ह्याच्यामध्ये बघायचं आपल्याला ह्याच्यात कार्बोझॅलिक ॲसिड काय आहे? कुठं आहे? तर याच्यामध्ये ऑप्शन काय? डी आहे. कारण आपण सिक्वेन्स लक्षात ठेवला. बॉइलिंग पॉईंटची सिरीज आपण लक्षात ठेवली मागच्या वेळेस. तेच सगळ्यात जास्त कोणाचा? कार्बोझॅलिक ॲसिडचा. मग इथं डायरेक्टली आपल्याला काय मिळालं? C2H5C डबल बॉन्ड OH. काय? तर इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग इथे स्ट्रॉंग आहे. सगळ्यात स्ट्रॉंग इथं असल्या कारणाने त्याला बॉइलिंग पॉईंट जास्त आहे. ते रिझन आपल्याला गरजेचं नाही. आपल्याला विचारलं होतं फक्त काय? की कुठलं कंपाऊंड जास्त आहे? आणि आपल्याला माहिती आहे की सगळ्यात जास्त कोणाचा असतो? कार्बोझॅलिक ॲसिडचा. त्यानंतर कोण आहे? अल्कोहोल आहे. ओके. त्यामुळे आपल्याला डायरेक्टली आन्सर मिळालं क्वेश्चन नंबर 10चं. ऑप्शन काय मिळालं आपल्याला? डी ऑप्शन भेटला. चला नेक्स्ट बघून घेऊ. स्टिप्स रिएजंट इज. हां, हे लक्षात ठेवायचं आहे की पॅरा ब्रोसॅनिलीन सोल्युशन. ओके. हां. हे चिप्स रिएजंट जे दिलेलं आहे, चिप्स रिएजंट, तो चिप्स रिएजंट कसं तयार केला जातो? तो तयार केला जातो पॅरा काय? रोसा ॲनिलीनपासून. रोज ॲनिलीनपासून. पॅरा रोज ॲनिलीनपासून. मग याचं काय केलं जातं? तर ही जी रिएक्शन आहे येस हां, पॅरा रोज ॲनिलीन
हायड्रोक्लोराईडपासून. हायड्रोक्लोराईड. ओके, मग आपल्याला डायरेक्ट इथं ऑप्शन मिळतोय. तर रोस ॲनिलीन कुठं ऑप्शन आहे आपल्याला डी मध्ये आहे. तर याचं जरा बघून घेऊ आपण. तर ही जी तयार केलं जातात, तर याचा जो कलर आहे तो कलर कोणता कलरचा असतो, तो मॅग्नेटा कलर असतो. मॅग्नेटा. मॅग्नेटा म्हणजे कोणता कलर आहे, तर मॅग्नेटा म्हणजे तर डीप रेडिश पर्पल आहे. मॅग्नेटा म्हणजे काय, डीप रेडिश पर्पल आहे. म्हणजे पॅरा रोस ॲनिलीन हायड्रोक्लोराईड. तर हे कशामध्ये काय म्हणतात त्याला, सल्फर डायऑक्साईड गॅस, तर SO2 गॅस जर पास केला तर ते याच्यामधून काय होतं आपल्याला, कलरलेस. हा बरोबर या ठिकाणी आलेला आहे. याचा अर्थ ऑप्शन नंबर काय आपला डी प्रेझेंट आहे, क्वेश्चन नंबर 11चा. बघा हे कसं तयार केलं जातं, तर पॅरा रोज ॲनिलीन हायड्रोक्लोराईड यांची रिएक्शन केल्यापासून आपल्याला काय मिळतो, तर तो चिप्स रिएजन मिळतो. म्हणजे ऑप्शन नंबर आपल्याला डी मिळाला. चला नेक्स्ट बघून घ्या. काय क्वेश्चन नंबर 12. विच ऑफ द फॉलोइंग डज नॉट गिव्ह येलो सॉलिड ऑन द ट्रीटमेंट ऑफ सोडियम हायपोआयोडाईड. लक्षात घ्या, सिंपल याच्यामध्ये सांगतो तुम्हाला टेक्निक. सोडियम हायपोक्लोराईड आहे, की जेवढे मिथिल कीटोन असतील, जेवढे काय असतील मिथिल कीटोन आणि सगळ्या मिथिल कीटोनची कोणताही मिथिल कीटोन घ्या आणि त्यांची जर रिएक्शन सोडियम हायपोआयोडाईड झाली तर त्याच्यापासून 100% आपल्याला येलो प्रॉडक्ट मिळतो. काय मिळतो, येलो. ट्रिक एवढं लक्षात ठेवा, कुठलाही मिथिल कीटोन असेल, कोणताही मिथिल कीटोन असेल तर आणि त्याची हायपोआयोडाईड सोडियम हायपोआयोडाईड बरोबर रिएक्शन झाली तर येलो कलरचा प्रॉडक्ट तयार होतो. मग आपल्याला याच्यामध्ये दिलेले जे स्ट्रक्चर आहे ते बघायचं, याच्यामध्ये मिथिल कीटोन प्रेझेंट आहे का, तर असेल तर येलो कलरचा प्रॉडक्ट भेटेल, नसेल तर नाही भेटणार. आणि आपल्याला काय पाहिजे, नॉट पाहिजे. इथेनॉल बघा काय तयार होणार आहे, CH3 C डबल बॉन्ड O 1 2 आणि आता अल्डिहाइड ग्रुप. बघा आता हा जर दिसतोय आपल्याला कीटोन आहे, सॉरी अल्डिहाइड आहे, पण हा जो जर ग्रुप बघितला, हा मिथिल आणि काय झाला, कीटोन झाला. म्हणजे हा 100% आपल्याला काय दाखवणार आहे, येलो प्रॉडक्ट दाखवेल. त्यानंतर बघा पेंटेन 3 1. मग आपण काय करणार, 5 कार्बन घेणार. ओके, या ठिकाणी मी बी ऑप्शन लिहितो. बघा किती, बघा 1 2 3 4 5. 3 आहे म्हणजे इथं काय केला, डबल बॉन्ड O लिहिला आणि इथं बाकीचे व्हॅलन्सी आपण काय करू शकतो, सॅटिस्फाय करू शकतो. आता हा मिथिल कीटोन आहे का, नाही. हा काय झाला, इथिल कीटोन झाला. हा इथिल कीटोन इकडून जर बघितला तोही काय झाला, इथिल कीटोन. म्हणजे आपल्याला ऑप्शन काय मिळाला, बी मिळाला. पुढचा ॲसिटोफेनॉन बघून घेऊ आपण. तर ह्या पद्धतीने हे काय झालं, C6H5 बेन्झिन आहे, त्याला C डबल बॉन्ड O आणि इथं काय झाला, CH3. आता इकडून जर बघितला आपण, हा काय झाला, मिथिल कीटोन. म्हणजे 100% येलो कलरचा प्रॉडक्ट आहे. त्यानंतर पेंटेन 2 1 बघून घेऊ आपण. सगळे ऑप्शन आपण चेक करू. आपल्याला आन्सर मिळालेलंच आहे तरी देखील आपण काय करू, ऑप्शन चेक करू. 5 बघायचे, 1 2 3 4 5. 2 नंबरला कीटोन पाहिजे म्हणजे 1 आणि 2. 2 नंबरला कीटोन झाला, ह्याला काय झाला, CH3. समजा बघा मिथिल कीटोन काय मिळाला, मिथिल कीटोन. तर अशा पद्धतीनं आपल्याला काय करायचं, कॅल्क्युलेट करायचं आहे. ही सिंपल आहे, हे लक्षात ठेवा. फक्त काय लक्षात ठेवायचं आहे, की येलो कलरचा सॉलिड प्रोडक्ट सोडियम हायपोआयोडाईडमध्ये कधी येईल, जर तो मिथिल कीटोन बरोबर रिॲक्ट झाला. तर कशाबरोबर, मिथिल कीटोन. तो अल्डिहाइडमध्ये मिथिल कीटोन मिळाला, हे अल्डिहाइडच आहे. पण हा जो ग्रुप जर बघितला आपण, मी जी सर्कल केलेला आहे तो कोण आहे, मिथिल कीटोन आहे. हाही सर्कल केलेला कोण आहे, मिथिल कीटोन आहे. हाही सर्कल केलेला कोण आहे, मिथिल कीटोन आहे. इथं तयार होतो का, नाही. इथं काय तयार होतात, इथिल कीटोन तयार होतात. कोण तयार होतात, इथिल. आपल्याला काय पाहिजे, मिथिल कीटोन. मिथिल कीटोन बरोबर जर सोडियम हायपोआयोडाईड रिॲक्ट झाला तर 100% आपल्याला काय भेटतो, येलो कलर प्रॉडक्ट भेटतो. अदरवाईज मग जो भेटत नाही, आपल्याला नॉट विचारले, याचा अर्थ या ठिकाणी मिथिल कीटोन नाही, म्हणजे तिथे येलो कलरचा प्रॉडक्ट भेटत नाही. म्हणजे क्वेश्चन नंबर 12चा आन्सर आपल्याला काय मिळाला, बी ऑप्शन मिळाला. चला नेक्स्ट. आयडेंटिफाय द प्रॉडक्ट वाय कॅल्क्युलेट करायचं आहे. बघा आता समजा आपल्याला रिएक्शन माहीत नाही, ही NaOH आणि I2ची रिएक्शन झाली, हे सगळं माहीत नाही. समजा आपल्याला नाही लक्षात आलं, आपण रिएक्शन तर बॅलन्स करू शकतो ना. मग रिएक्शन बॅलन्स करून देखील आन्सर मिळू शकतं का याचं, कारण एकच वाय. हां, समजा इथं अजून एखादा एक्स असता आणि आपल्याला एक्स आणि वाय काढायला सांगितलं असतं तर मग आपल्याला रिएक्शन माहीतच पाहिजे. पण ह्या ठिकाणी एक्स दिलेला नाही, म्हणजे आपल्याला फक्त वाय फाइंड आउट करायचं आहे. मग आपण रिएक्शन बॅलन्स करून कॅल्क्युलेट करू शकतो, ते आपण बघू. इझी आहे म्हणून ते सांगतोय. बघा आपल्याला इकडं काय दिलेलं आहे, ॲसिटोन आहे, CH3 C डबल बॉन्ड O CH3. इथं 3 NaOI दिलेलं आहे आणि इथं प्रॉडक्ट आहे. आपल्याला माहिती आहे काय, की रिॲक्टंट जेवढे असेल तेवढे काय असेल, प्रॉडक्ट असेल. मास ऑफ लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास आणि आपण ते बघितलेले आहेत. तर लक्षात घ्या, याच्यामध्ये
नंबर ऑफ रिॲक्टंट इज इक्वल टू नंबर ऑफ प्रॉडक्ट असतील, जेवढे रिॲक्टंट असतील तेवढे प्रॉडक्ट असतील. मग आपण चेक करू. इथं बघा काय CH3 किती CH3 आहे, कार्बन किती आहेत, 1 2 3 कार्बन आहेत. इथं कार्बन किती आहेत बघा, 1 2 कार्बन आहेत. म्हणजे एक कार्बन आपला काय राहिला, शिल्लक राहिला. ओके, म्हणजे तो वायमध्ये असणार आहे. एक कार्बन मिळाला. ऑक्सिजनचं चेक करू आपण. इथे किती ऑक्सिजन आहे, 1 ऑक्सिजन आहे. इथे किती ऑक्सिजन आहेत, 3 ऑक्सिजन आहेत. म्हणजे बघा इथे मी सगळं लिहितो आधी, मग तुम्हाला समजेल. NaOI, त्यानंतर NaOI, हे तिन्ही लिहिले मी, म्हणजे आपल्याला डायरेक्टली समजेल म्हणून. ऑक्सिजन बघा किती आहे त्या ठिकाणी, इथे 1 आणि इथे किती 3, म्हणजे टोटल ऑक्सिजन किती झाले, 4 ऑक्सिजन झाली. तिथे 40 दिसते तुम्हाला, 4 ऑक्सिजन. इथं चेक करा किती मिळाले बघा, इथं 2 आणि NaOH मधले इथले 2, म्हणजे 4 ऑक्सिजन तर ओके झाले. ऑक्सिजनची गरज नाही पडली, म्हणजे शिल्लक नाही राहिला. पुढं अजून बघा, ऑक्सिजन झाला, कार्बन, हायड्रोजन चेक करू आपण. इथे किती आहेत हायड्रोजन, 3 आहेत. आणि इथे किती आले, 3 3 आणि 3 6 हायड्रोजन. इकडे किती हायड्रोजन आले, इथं 3 आले. ओके, आणि इथे किती आला, 1. म्हणजे किती आले तर हायड्रोजन आपल्याकडं, तर 4 आलेत. अजून कुठे दिसते का बघा आपल्याला, CH3 हे 3 आणि इथं 2, 5 आले बघा. इथं 3, इथला इथे किती आहेत, 2, म्हणजे इथले 3 आले, इथं किती आले, 2 आले, म्हणजे टोटल किती आले, 5. 5 हायड्रोजन आले. इथे किती 6, म्हणजे 1 हायड्रोजन शिल्लक राहिला. काय राहिलं आपल्याला, CH राहिलं. पुढं आता सोडियम किती पाहिजेत, तर इथं 3 आहेत. Na किती आहेत, 1 2 3. इथे किती झाले, हे 2 आणि इथला 1 3, म्हणजे Na सगळा संपला. ओके ओके. ऑक्सिजन तर मगाशीच संपले. इथे 4 आणि 2 6 ऑक्सिजन संपले. राहिले आयोडीन. आयोडीन किती आहेत, 4 आहेत बघा. इथं 3 आणि इथे 1 4. 4 आयोडीन रिॲक्टंटला आहेत. तिकडे प्रॉडक्टमध्ये का बघा, 4 कुठे, 3च आहे. हां, इथला नाही, हेच इथं लिहिले ना मी. ओके, 3 आयोडीन आहेत. किती आयोडीन आहेत, 3, म्हणजे I3. इथं आयोडीन कुठं आहे का, नाही, म्हणजे काय लिहिला मी, I3 तयार झालं बघा, CHI3 आहे का ऑप्शन या ठिकाणी. म्हणजे नुसतं रिएक्शन बॅलन्स करून देखील सुद्धा आपण काय करू शकतो, वायचा प्रॉडक्ट काय केला, कॅल्क्युलेट केला. क्वेश्चन नंबर 13 काय बघितलं आपण, क्वेश्चन नंबर 13चा ऑप्शन काय मिळाला आपल्याला, C. फक्त आपण काय केलं, रिएक्शन बॅलन्स केली आणि रिएक्शन बॅलन्स केल्यानंतर डायरेक्ट प्रॉडक्ट मिळाला. ओके, हा काय होतो, प्रिसिपिटेट तयार होतो, डिझॉल्व्ह होतो, म्हणजे खाली सेटल डाऊन होतो. ऑप्शन आपल्याला काय मिळाला, C. फक्त रिएक्शन बॅलन्स करून देखील आपण काय करू शकतो, प्रॉडक्ट कॅल्क्युलेट करू शकतो. आता या ठिकाणी क्लेमन्सन रिडक्शन रिएक्शन दिलेलं आहे. काय दिलेलं आहे, क्लेमन्सन रिडक्शन रिएक्शन. ओके, आता आपल्याला हे कशावरून कळू शकतात, तर रिएजंटवरून समजू शकतं. मगाशी आपण SnCl2 रोझनमंड रिएक्शन आपण बघितली होती, सायनाइडचं अल्डेडमध्ये. ह्या ठिकाणी बघा, हे ऑप्शन दिलेलं B. ओके, रोझनमंड आहे. आता क्लेमन्सनचे रिडक्शन रिएक्शन आहे, तर क्लेमन्सन हे काय असतं, तर त्याच्यामध्ये आपल्याला झेड मर्क्युरी कॉन्सन्ट्रेटेड HCl. क्लेमन्सनचे रिएजंट काय, ZnHg HCl, आणि त्याचं काय करायचं, त्याला हीट द्यायची. म्हणजे आपल्याला काय मिळणार, अल्डेड बघा, अल्डेडचं अल्केनमध्ये. म्हणजे आपल्याला ऑप्शन काय मिळाला, C मिळाला. रिएजंटवरून आपण रिएक्शन लक्षात ठेवू शकतो. ओके, चला नेक्स्ट बघून घेऊ. आयडेंटिफाय द प्रॉडक्ट. फॉर्माल्डिहाइड आणि बेन्झाल्डिहाइडची रिएक्शन करायची आहे इन प्रेझेन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड NaOH आणि H2, आणि आपल्याला काय करायचं, प्रॉडक्ट काय करायचं, फॉर्म करायचं. ओके, चला काय केलं, बेन्झाल्डिहाइड. फॉर्माल्डिहाइड म्हणजे काय बघा, रिएक्शन वाटल्यास लिहून घेऊ आपण, HC डबल बॉन्ड O आणि H. काय झाला, फॉर्माल्डिहाइड. प्लस बेन्झाल्डिहाइड म्हणजे बेन्झिनला अल्डिहाइड, बेन्झिनला C डबल बॉन्ड O आणि H. आणि जी रिएक्शन केली कशाबरोबर, NaOHच्या प्रेझेन्समध्ये, बेस प्रोटॉनॅक्स. ओके, आणि मग आपल्याला काय करायचं, H3O प्लस असेल ॲक्च्युअली, तिथं H3O लिहिले, H3O प्लस प्रॉडक्ट तयार करायचं. ओके, मग आपल्याला काय होणार, इथला H काय, प्रोटॉन बेस आहे, प्रोटॉन ॲब्स्ट्रॅक्ट करणार, OH जाईल, म्हणजे काय तयार झालं, HC डबल बॉन्ड O आणि OH मिळालं. सिंपल रिएक्शन आहे बघा, बेस आहे, प्रोटॉन काय करेल, ॲब्स्ट्रॅक्ट करेल, आणि काय तयार झाला, HC डबल बॉन्ड O आणि H मिळालं. बेन्झाल्डिहाइडच्या बाबतीमध्ये बघा काय होणार आहे, सेम ॲज इट इज, फक्त काय C बेन्झाल्डिहाइडचा हा प्रॉडक्ट तयार होणार आहे, CH2, आणि काय तयार झाला, OH तयार झाला. बघा आता या दोघांची नावं आपल्याला बघायची आहेत. हा काय आहेत, किती कार्बन आहे, एक आहे. हा काय झाला, ॲसिड आहे. एक कार्बन म्हणजे मिथेन, आणि मिथेन नंतर हे ऑइक ॲसिड, म्हणजे काय करायचं, मिथॅनॉइक ॲसिड झालं. काय झालं, मिथॅनॉइक ॲसिड. म्हणजे ऑप्शन काय मिळालं आपल्याला, एक मिथॅनॉइक ॲसिड. कुठं आहे, हा या दोन्हीमध्ये आहे. याचा अर्थ हे दोन्ही ऑप्शन गेले, ह्या दोघांपैकी एक येईल. आणि इथं बेन्झोइक ॲसिड आहे का, हे नाही, हे काय, फिनिल मिथॅनॉल. बघा, फंक्शनल ग्रुप डायरेक्ट OHला ग्रुप अटॅच नाही, काल सांगितलं किंवा त्याच्या आधीच्या लेक्चरमध्ये पण आपण बघितलं. फंक्शनल ग्रुप जर बेन्झिनला अटॅच असेल तर बेन्झिन येईल, फंक्शनल ग्रुप बेन्झिनला अटॅच नसेल तर त्याचं नाव काय होणार आहे, फेनिल होणार आहे. काय होणार आहे, फेनिल, सबस्टिट्यूशन होईल. हा CH2ला OH म्हणजे काय झालं, CH2ला H म्हणजे मिथॅनॉल झालं. काय झालं, हे मिथॅनॉल. मिथॅनॉलला इथं कोण अटॅच आहे, फेनिल आहे, म्हणजे नाव काय झालं, फेनिल मिथॅनॉल. फेनिल मिथॅनॉल आणि मिथॅनॉइक ॲसिड, म्हणजे ऑप्शन आपल्याला काय मिळाला, C मिळाला.
क्वेश्चन नंबर 16 बघा. विच अमंग द फॉलोइंग इज अ स्ट्रॉंगेस्ट हॅलो ॲसिड. स्ट्रॉंगेस्ट हॅलो ॲसिड ज्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सगळ्यात जास्त, त्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सगळ्यात जास्त. ओके, मग तो काय तयार होणार आपल्याला? स्ट्रॉंगेस्ट हॅलो ॲसिड तयार होणार आहे. चला, फ्लोरो ॲसिटिक ॲसिड, क्लोरो ॲसिटिक ॲसिड, त्यानंतर काय पुढे दिलेलं आहे आपल्याला? हां, ब्रोमो ॲसिटिक ॲसिड, आणि त्यानंतर काय? आयोडो ॲसिटिक ॲसिड. तर फ्लोरीन काय आहे? सगळ्यात मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट प्रेझेंट आहे. ओके, आणि मग ते टेंडन्सी काय आहे? तर लूज टू प्रोटॉन इन अ फ्लोरो ॲसिटिक ॲसिड इज मोर. म्हणजे लक्षात, सगळ्यात मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह कोण आहे? तर फ्लोरीन आहे. म्हणजे काय होणार आहे? फ्लोरो ॲसिटिक ॲसिड. ओके, ही सगळ्यात काय असणार आहे? स्ट्रॉंगेस्ट ॲसिड आहे. चला नेक्स्ट. आयडेंटिफाय द कीटोन. कीटोन म्हणजे सगळ्यात शेवटी काय आला पाहिजे? ONE आला पाहिजे. आपल्याला माहिती आहे, एवढंच लक्षात जर असेल तर ते सुद्धा सॉल्व्ह होईल. OATE, OAT याचा अर्थ हे कोण आहे? ईस्टर आहे. हा ONE याचा अर्थ हा कोण झाला? कीटोन झाला. हे काय इथं नावातच दिसतं, हे काय आहे? अमाइड आहे. काय आहे ते? अमाइड. AET म्हणजेच परत काय आहे? ईस्टर आहे. म्हणजे आपल्याला ही बाकीची नावं लक्षात राहिली नाही राहिली, म्हणजे वाचली नाही राहिली तरी काही अडचण नाही. डायरेक्टली शेवटी आपल्याला समजतं की हा कोणता फंक्शन ग्रुप त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे. OET आलं म्हणजे ईस्टर आला, ONE म्हणजे कीटोन आला, काय अमाइड आहे, अमाइड आहे याच्यामध्ये, AT परत ईस्टर आलं आहे. आपल्याला कोण पाहिजे? कीटोन पाहिजे. समजलं? ॲसिटोफेनॉन. काय मिळालं आपल्याला? ॲसिटोफेनॉन मिळालं. क्वेश्चन नंबर 17चा आन्सर आपल्याला बी मिळालं. चला पुढचं. त्यानंतर क्वेश्चन नंबर 18. क्वेश्चन नंबर 18 काय सांगितलं आपल्याला? की विच फ्रॉम द फॉलोइंग कंपाऊंड वेन असाईल क्लोराईड इज हायड्रोलायसिस. मग अशीच आपला जो क्वेश्चन झालेला आहे बघा, म्हणजे तो वेगळ्या फॉर्ममध्ये दिलेला होता, असाईल क्लोराईड. तर मग काय दिलं बघा, की RC डबल बॉन्ड O आणि Cl असाईल क्लोराईड, ह्याचं हायड्रोलायसिस केलं म्हणजे H2 बरोबर रिएक्शन केली, H प्लस आणि काय झाला? OH मायनस. OH मायनसचा अटॅक काय होणार? कार्बोनिल कार्बनवर Cl निघून गेला, तयार काय झाला? RC डबल बॉन्ड आणि काय मिळालं आपल्याला? OH मिळालं. कोण मिळालं? हा तर कार्बोझेलिक ॲसिड आहे. C डबल बॉन्ड OH म्हणजे काय मिळालं आपल्याला? कार्बोझेलिक ॲसिड. क्वेश्चन नंबर 18चा ऑप्शन काय मिळालं आपल्याला? सी मिळालं. चला नेक्स्ट. विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड इज यूज टू कन्वर्ट ॲसिटाल्डिहाइड. काय फॉर्म्युला आपला? की ॲसिटल 2 CH3 C डबल बॉन्ड O आणि EH, आणि त्याच्यापासून आपल्याला काय करायचं आहे? सायनो ॲसिटाल्डिहाइड इंटू ॲसिटाल्डिहाइड सायनोहायड्रिन तयार करायचं आहे. ॲसिटाल्डिहाइड टू सायनोहायड्रिन. ओके, मग ज्यापासून आपल्याला तयार काय करायचं आहे? CH3C काय होणार आहे? हा इथं EH येईल, इथं काय होणार आहे? OH येईल, आणि इथं काय येणार आहे? CN येईल. येस. आता जरी आपल्याला याच्यातलं काय रिजन लक्षात नाही आलं, तर काय ॲडिशन झाली एवढी तर कळते आपल्याला. इथं ओके, ॲसिटाल्डिहाइड आहे. ओके, आणि याच्यापासून आपल्याला काय करायचं आहे? की सायनो ॲसिटाल्डिहाइड काय पाहिजे? सायनोहायड्रिन पाहिजे. ओके, CN ग्रुप काय करायचा? अटॅच करायचा आहे. मग रिएजनमध्ये कुठं CN ग्रुप दिसतोय आपल्याला? तर या ठिकाणी दिसतो HCN. काय दिसते आपल्याला? HCN. बस, म्हणजे जी रिएक्शन कोणाबरोबर झाली पाहिजे? HCN बरोबर झाली पाहिजे. कशाबरोबर झाली? HCN बरोबर झाली पाहिजे. आणि मग HCN बरोबर रिएक्शन झाली तर त्या काय होणार आहे? ॲसिटाल्डिहाइड सायनोहायड्रिन म्हणजे ठीक आहे. ॲसिटाल्डिहाइड सायनोहायड्रिन म्हणजे आपल्याला काय मिळणार आहे? ऑप्शन सी हा करेक्ट मिळणार. कारण फक्त आपण काय चेंज झालं तेवढं जर बघितलं, मग रिएजंट आपल्याला या ठिकाणी इझिली काय झालं? सापडलं आपल्याला HCN आहे. शेवटची लास्ट रिएक्शन. विच अमंग द फॉलोइंग सॉल्ट टर्न्स रेड लिटमस पेपर काय झाला? रेड लिटमस पेपर ब्ल्यू. रेड लिटमस टर्न्स टू ब्ल्यू झाला. टर्न रेड लिटमस टू पेपर ब्ल्यू म्हणजे रेडचा काय झाला? ब्ल्यू झाला आहे. आता याच्यामध्ये सॉल्ट आहे. आपल्याला कळालं पाहिजे काय? की जे स्ट्रॉंग बेस कंटेनिंग जर सॉल्ट असेल, स्ट्रॉंग बेस कंटेनिंग सॉल्ट असेल, म्हणजे तर जो सॉल्ट तयार झाला आहे तो कशापासून तयार झाला पाहिजे? स्ट्रॉंग बेस, आणखी काय असला पाहिजे त्याच्याबरोबर? वीक ॲसिड असला पाहिजे. म्हणजे वीक बेस प्लस स्ट्रॉंग ॲसिड. एकच मिनटं. बघा, जे सॉल्ट तयार झाला पाहिजे तो कशापासून तयार झाला पाहिजे? वीक ॲसिड प्लस स्ट्रॉंग बेस. म्हणजे असा जर तयार झाला तर त्या सॉल्टचं नेचर काय असणार आहे? बेसिक असणार. काय असेल? बेसिक नेचर. ओके,
आपल्याला काय पाहिजे, रेड लिटमस पेपर काय झाला पाहिजे, ब्लू झाला, पण बेस असेल तरच तो ब्लू होणार आहे. मग याच्यामध्ये शोधायचं आपल्याला काय करायचं. ही Na2SO4 आहे नावामध्ये, Na कुठून आला तर NaOH मध्ये आला. SO4 कुठून आला, H2SO4. हा स्ट्रॉंग ॲसिड आहे, स्ट्रॉंग बेस आहे, स्ट्रॉंग बेस आहे, स्ट्रॉंग ॲसिड आहे. तयार काय होणार आहे, न्यूट्रल सॉल्ट तयार होणार. काय होणार, न्यूट्रल सॉल्ट. म्हणजे लिटमस पेपरचा काही त्याच्यावर चेंज होणार नाही. हा CH3COO म्हणजे कुठून आला तो आला CH3COOH ॲसिटिक ॲसिड. Na कुठून आला, NaOH पासून. तयार काय झालं तर तयार होणार आहे CH3COO प्लस काय होतं H2. कारण कोणत्याही ॲसिड कोणत्याही बेस बरोबर रिॲक्ट केला व्हेन ॲसिड रिॲक्ट विथ बेस फॉर्मेशन ऑफ सॉल्ट प्लस वॉटर. मग आता हे जे तयार झालेलं आहे, हा NaOH कोण झाला, स्ट्रॉंग बेस आहे. हा कोण आहे, वीक ॲसिड. स्ट्रॉंग बेस आणि वीक ॲसिड हे जर रिॲक्ट झाला तो जो सॉल्ट तयार होतो तो काय होतो, बेसिक सॉल्ट. आणि बेसिक सॉल्ट म्हणजे काय होणार आहे, लेड लिटमस पेपर त्याच्यामध्ये काय होणार आहे, ब्ल्यू होणार आहे. याचा अर्थ ऑप्शन आपल्याला काय मिळाला, बी मिळाला. पुढचं पण बघून घेऊ आपण. NH4 आणि NO3. NO3 कुठून आला, HNO3 स्ट्रॉंग ॲसिड आहे, म्हणजे स्ट्रॉंग आहे. आणि हा काय झाला, वीक बेस झाला. म्हणजे हा काय दाखवेल आपल्याला, ब्लू लिटमस पेपर आपल्याला इथं काय दाखवेल, रेड दाखवेल. CuCl2. ओके, हा काय वीक आहे, म्हणजे वीक बेसपासून आला. ओके, आणि हा Cl आला, तो कशापासून, HCl आला, स्ट्रॉंग ॲसिडपासून. याचाही आपल्याला रेड दाखवेल, ब्लू लिटमस पेपर रेड दाखवेल. ह्या ठिकाणी कोणताच कलर चेंज होणार नाही, हा न्यूट्रल आहे. याचा अर्थ आपल्याला ऑप्शन काय मिळाला, तर ऑप्शन मिळाला बी. कारण तो कशापासून तयार झाला, वीक ॲसिड आणि स्ट्रॉंग बेसपासून. तर अशा पद्धतीचे क्वेश्चन्स या टॉपिकमध्ये येतात. तर आपल्याला काय करायचं आहे, तर असेच क्वेश्चन्स तुम्हाला भेटतील, काय अवघड नाही, सिंपल क्वेश्चन्स आहेत. जास्तीत जास्त तुम्ही रिव्हिजन करा. जास्तीत जास्त रिव्हिजन केल्यानंतर तुम्हाला ते इझिली क्वेश्चन सॉल्व्ह होतील. काही रिएक्शन ज्यावेळी जास्तीत जास्त वेळा तुमच्या हाताखालून जातील त्यावेळी तुम्ही इझिली ते क्वेश्चन्स काय करू शकता, सॉल्व्ह करू शकता. जसं आपण सायट्रिक ॲसिड असेल किंवा ग्लायकोजलचे आपण एक्झाम्पल बघितले, किंवा ते ग्लुटारिक असेल, किंवा ते बाकीचे फॉर्म्युले आपण बघितले. तर हे कधी आपल्या लक्षात राहतील, जेवढे जास्तीत जास्त वेळी आपल्या हाताखालून जेवढे जातील तेव्हा ते आपल्या इझिली लक्षात राहतील. अदरवाईज मग ते लक्षात ठेवणं जरा कठीण होऊन जातं. केमिस्ट्री आहे, जो पण हाताखालनं जात नाही तो पण ते जास्त डोक्यात जात नाही, हे लक्षात ठेवा. हाताखालनं गेलं पाहिजे म्हणजे ते 100% तुमच्या डोक्यात जातं, ते फिटिंग होऊन जातं. आणि मग ते इझिली क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना आपल्याला लक्षात येतं. त्या पद्धतीनं तुम्ही अभ्यास करा. चांगले मार्क मिळाले पाहिजेत. 99+ आपलं टार्गेट आहे, ते 100% अचीव झालं पाहिजे. त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. चांगली तयारी करा. पुन्हा भेटू पुढील लेक्चरला. तोपर्यंत धन्यवाद.